नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनालायझरचं ॲप डाउनलोड करा. आज महाशिवरात्र आणि आम्ही जे शीर्षक दिलेलं आहे की पुरोगाम्यांना कसा कळत नाही महाशिवरात्र किंवा भारतीय सणांचा अर्थ. त्याचं फार सरळ साधं कारण आहे की वर्षानुवर्ष किमान म्हणजे 10,000 वर्षाची आपल्याकडं म्हणजे जे कृषी संस्कृतीचे पुरावे सापडलेले आहेत तेव्हापासून जर मोजलं तर किमान 10,000 वर्षाची शेतीची जी संस्कृती विकसित झालेली आहे, त्याच्या निमित्तानं जे सण समारंभ सगळे आलेले आहेत, त्याच्यावरती गेले कित्येक वर्ष फक्त टीका आणि टीकाच करण्याचं काम डाव्या चळवळींनी केलं. याचा परिणाम म्हणून डावे सगळे कसे नेस्तनाबूत झाले आणि 100 वर्षापासूनचा असलेला संघ कसा टिकलेला आहे. भाऊ तोरसेकरांनी एक व्हिडिओ केलेला आहे आणि एक प्रश्न मोहनजी भागवत यांना विचारलेला होता आणि ते त्यांनी उत्तर कसं टाळलं, डावे नष्ट का होत चालले म्हणजे संपत का चालले, त्याच्यावरचा तो प्रश्न होता. आज मी महाशिवरात्रीला जोडून तो विषय घेतो. महाशिवरात्र, त्याच्यानंतर येणारी होळीची पौर्णिमा, त्याच्यानंतर गुढीपाडवा आणि नवीन सुरुवात होते. जे कोणी शेतीशी थोडेफार तरी संबंधित आहे त्यांना माहिती आहे. जूनमध्ये मृगाची पेरणी होते आणि तेव्हा मृग नक्षत्रापासून सुरू झालेले सगळं शेतीचं चक्र महाशिवरात्रीपाशी येऊन थांबतं. रब्बीची मोठ्या प्रमाणातली जी खळं होतं ते ह्या काळामध्ये होतं. थंडी सगळी शिवरात्रीला संपून जाते. उरलेली थंडी होळीत जळून जाते. सगळा काळी कचरा जाळला जातो आणि नंतर गुढीपाडव्याला नवी पालवी फुटते आणि सगळी नवीन सुरुवात होते. म्हणजे बदलाचं जे ट्रान्झिशन पिरियड जो आहे तो महाशिवरात्र ते चैत्र प्रतिपदा गुढीपाडवा, आधीचं सगळं संपणे आणि नवीन सुरू होणे, ह्याचे हे 3 जे सण आहेत ते त्याचे प्रत्यक्ष इंडिकेशन प्रतीक. महाशिवरात्रीला सुरुवात, त्याच्यानंतर होळी आणि त्याच्यानंतर गुढीपाडवा. बरोबर या काळामध्ये बदल सगळे होतात आणि नंतर शेतीची कामं नव्यानं म्हणजे प्रत्यक्ष जमीन तयार करणे, काडी कचरा त्याच्यातला काढणे, नांगरणी सगळी करून घेणे आणि मग मृगाच्या वेळेस पेरणी होते. म्हणजे रान तयार करण्याचं अतिशय कष्टदायक जे सगळं काम आहे ते नंतर सुरू होतं. आणि आता हा जो कालखंड आहे तो सगळ्या जत्रा आणि उत्सवांचा कालखंड आहे. सगळ्या गावगावच्या जत्रा साधारणतः शिवरात्रीला सुरू होतात आणि त्या चैत्री पाडवा आणि त्या संध्या दरम्यान चालत राहतात. हे सगळं समजून न घेता शिवरात्र म्हणजे काहीतरी धार्मिक सण आहे, शिवरात्र म्हणजे सगळे पुन्हा टाळकुटे आणि ब्राह्मणी आणि त्याच्यावर जे काही शिव्या शाप करायचे, प्रत्यक्ष तुम्ही अजूनही बघाल तर हा सण सगळ्यात जास्त प्राचीन काळापासून गावोगाव आणि बहुजन समाजासकट सगळ्यां म्हणजे साजरा केलेला सण म्हणजे शिवरात्र आहे. गावोगाव महादेवाची मंदिरं आहेत आणि बहुतांश ठिकाणी तर महादेवाचे पुजारी जे आहेत ते ब्राह्मण नाहीत, गुरव आहेत किंवा बाकीच्या याच्यामध्ये आहेत. लिंगायत तर फार मोठ्या प्रमाणामध्ये शैवाचे भक्त आहेत, त्यांचे पुजारी वेगळे आहेत. म्हणजे जी टीका एक ब्राह्मणी धर्म मनुस्मृती त्या सगळ्याच्या नावानं केली जात होते, त्यांच्या हे लक्षात येत नाही की महाशिवरात्रीसारखा एक मोठा सण असा जो आहे तो ह्या अशा तुम्ही समजता त्या ब्राह्मणी चौकटीत अडकलेला नाही. तेव्हाचे शैव असलेले आणि जी सगळ्यात मोठी संख्येनं असलेली हिंदूमधली एका अर्थाने म्हणता येईल तो समाज आहे, हिंदूच्या अंतर्गत सनातनच्या अंतर्गत असलेला, त्या तुलनेनं वैष्णवांची संख्या फार थोडी आहे. आणि हे सगळं एकत्र करायचं म्हणून जे सण समारंभ आले, शैव आणि वैष्णव हरिहरा भेद हे असा करू नये हे आम्हाला संतांनी सुद्धा सांगितलं. शैव आणि वैष्णव हा सगळा वाद मिटवला. त्याच्यामुळे आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये ज्या पद्धतीने आषाढी एकादशी साजरी होती, वैष्णवांचा सण आहे, आणि महाशिवरात्र हा शैवांचा सण आहे. पण असा कुठलाही भेद न करता बहुतांश समाज ते सगळा साजरा करतो, पण आपण हा अर्थ समजून घेत नाही. शिवरात्रीचा दुसरा एक अर्थ असा आहे की ते रात्रभर जागरण करायचं आहे. हे काही जागरण फक्त भजन टाळकुट्यांचं जागरण आहे असं नाही, विचारांचं जागरण. नरहर कुरुंकरांच्या एका पुस्तकाचं नावच शिवरात्र आहे. त्यांनी फार अप्रतिम पद्धतीनं तो अर्थ समजून सांगितलेला आहे, पण तो आम्ही समजूनच घेत नाही. नशीब ते कुरुंकरांनी सांगितलं, समाजवादी विचारसरणीतल्या एका माणसानेच हे समजून सांगितलं. शिव, कृष्ण, राम यांचं अप्रतिम सुंदर असं विश्लेषण राम मनोहर लोहियासारख्या समाजवाद्यांच्या सगळ्या ह्याचे कुलगुरू शोभतील अशांनी करून ठेवलेले. हे सगळे डावे विचारवंत आहेत ना, ह्याच्यामधले ह्यांच्या पूर्वसुरूंनी काय सांगितले ते सुद्धा समजून घ्यायला तयार नाही. कम्युनिस्टांमधले श्रीपाद अमृत डांगे असो,
समाजवाद्यांमधले साने गुरुजी असो, राम मनोहर लोहिया असो, ह्या सगळ्यांनी ज्या अप्रतिम पद्धतीने आपल्या ह्या परंपरेमधल्या ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या डोळसपणे बघून आणि बहुजन समाजापर्यंत हे कसं पसरलेलं आहे, केवळ अंधश्रद्धा आहे, काहीतरी रूढी परंपरा आहे, काहीतरी जात व्यवस्थेची उतरंडच आहे असं न मानता ज्यांनी डोळसपणे ह्याचा अभ्यास केला, समजून घेतलं, ते त्याचा अर्थ समजून घेऊन त्या पद्धतीनं काहीतरी समाजात करू शकले. वारकरी संप्रदाय त्याचं सगळ्यात अप्रतिम असं उदाहरण आहे. 100 वर्षापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जे कळलं ते त्याच वेळेस स्थापन झालेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाला कळलं नाही. तुम्ही जरूर पाहतो भाऊंचा व्हिडिओ, त्याच्याबद्दल मी त्याच्यात जास्त जात नाही. किंवा अगदी आत्ताचा प्रसंग आहे, राहुल गांधी सारख्यांना तुम्ही अर्बन नक्षल कसं काय म्हणता असं निशिकांत दुबेंना आपकी अदालतमध्ये रजत शर्माने विचारलं आणि त्यांनी दिलेलं उत्तर फार व्यवस्थित आहे. आपल्याला बहुतांश हे राजकीय नेते म्हणजे उटपटांग वाटतात. असलेली सगळी व्यवस्था नाकारणारा जो माणूस आहे, सगळ्या म्हणजे गेल्या 78 वर्षामध्ये इथली लोकशाही रुजली, इथली प्रत्येक चौकट कशा पद्धतीने व्यवस्थित, ते नाकारणारा आणि ते उद्ध्वस्त करू पाहणाऱ्याला अर्बन नक्षल नाही म्हणायचं तर काय म्हणायचं. आता त्याच्या अजून थोडंसं पुढं जाऊ. ही जी तुम्ही आता भारतीय संविधान, न्यायव्यवस्था, कार्यपालिका, न्यायपालिका, संसद ह्या सगळ्या ज्या व्यवस्था आहेत ह्याच्याबद्दल तुम्ही विरोध करून ह्याच्याबद्दल हिंसात्मक पातळीवरती ह्याच्याबद्दल प्रत्यक्ष संसदेमध्ये आरडाओरडा, टेबलवर चढणे, ते कागद फाडणे, प्रत्यक्ष पंतप्रधानाच्या खुर्चीला घेराव घालणे, संसदेबाहेर तर करताच आहात. ह्याच्या पलीकडे जाऊन ही तर 78 वर्षातली व्यवस्था होती, पण आमच्याकडची 10,000 वर्षामध्ये जी व्यवस्था हळूहळू सेट होत गेलेली, त्याच्या विरोधामध्ये कायमस्वरूपी नकारात्मक बोलणारे. कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी, सदियों से रहा है दुश्मन दौरे जहां हमारा. तसं पण आमचं काही संपायला तयार नाही ना. काशी बनारस हे जगातलं एकमेव असं व्हायब्रंट जिवंत असं शहर आहे की ते आधी होतं, तेव्हाही वस्ती होती तिथं, तेव्हाही माणसं होते आणि आताही आहे. कितीतरी शहरं आली आणि कितीतरी शहरं गेली, काळाच्या ओघात गेली, प्रत्यक्ष मातीखाली दबल्या गेली, मग उत्खननात त्यांचे अवशेष सापडले, अगदी आपल्याकडे सुद्धा. पण काशी हे एकमेव शहर असं आहे, अतिशय प्राचीन, पण त्याचे उल्लेखन आजही प्रत्यक्ष त्या ठिकाणी माणसं म्हणजे रसरशीत असं जगणं आहे त्या ठिकाणी. हे समजून न घेता ज्या पद्धतीने सगळे टीका करतात, आरडाओरड करतात, त्यांना हे कळत नाही. आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं हा जर अर्थ समजून घ्यायचा असेल, भारतीय जनमानसाची नाडी ओळखून घ्यायची असेल, तर तुम्ही काही नाही, फक्त तुमच्या आजूबाजूच्या शिवमंदिरामध्ये जे भोळे बाबडे सर्वसाधारण बहुजन समाजातले लोक येऊन बसतात, त्याच्यातल्या एखाद्या म्हातारीला तुम्ही सहज विचारून पहा. तिची जी श्रद्धा असते आणि ज्या पद्धतीनं ती भजनासाठी येऊन बसते, रात्रभर जागरण करतात आणि उपास करतात. आज महत्त्वाची गोष्ट, उपास करता म्हणजे उपासाचे पदार्थ पोटभर खावे असं नाही. विशेषतः ह्या गावातल्या भोळ्या भाबड्या बाया बापड्या तुम्ही बघा, ही माणसं बघा, आजही त्यांनी ज्या पद्धतीनं श्रद्धेने हे सगळं जतन करून ठेवलेलं आहे. नांदेड जिल्ह्यात देगलूर तालुक्यामध्ये हॉटेलमध्ये अतिशय सुंदर अशी मंदिरं आहेत. काही मंदिरं प्रत्यक्ष बाहेर आली, ते त्यांची दुरुस्ती झाली. काही मंदिरं अजूनही मातीखाली आहेत. त्याच्यातल्या मातीखाली गेलेल्या एका मंदिरावरती आम्ही गेलो तेव्हा दुधानं अभिषेक करणारी एक माऊली बघितली आणि मला जरा आश्चर्य वाटलं की ती कशासाठी अभिषेक करायला लागली. त्या माऊलीने जी सांगितलेलं उत्तर आहे ते थक्क करून सोडणार आहे. परंपरेनं पाथरवटाचं काम करणारे वडार समाज आणि ते सगळे असतात ना, त्यांच्यापैकी ती होती. तिचं म्हणणं असं होतं, आता जरी हे मंदिर खाली गेलेलं असेल, आता जरी याच्यातली खालची पिंड दिसत नाहीये, पण आमच्याच कोणीतरी वाडवडिलांनी तिथं ती करून ठेवलेली आहे ना, आणि म्हणून मी तिला दूध वरतून तिचा अभिषेक करते आहे. काय श्रद्धा आहे. कित्येक वर्षापासून ते मंदिर माती खाली आहे. काही भाग त्याचा वरती आलेला आहे, अजून ASI कडून उत्खनन व्हायचंय. ह्यांना तुम्ही केवळ हे काहीतरी अंधश्रद्धा आहेत आणि परंपरेनं नुसतं असं म्हणून बाजूला नाही सारता येणार. त्यांनी ज्या अप्रतिम पद्धतीने मंदिरांचा स्थापत्य आणि शिल्पाविष्कार घडून आणलेला आहे, थक्क करणार आहे. आज इतक्या सगळ्या यंत्राच्या साह्यानं आम्हाला अशा पद्धतीची मंदिरं उभी करता येईनात. पण ह्या बाया बापड्यांनी ज्या श्रद्धेनं, आता तर आज शिवरात्र आहे, म्हणजे बाकीच्या तर मंदिरांना तुमच्या सगळ्यांना माहिती आहे गर्दी करत असतीलच, पण जे मातीत गाडल्या गेलेलं मंदिर आहे त्याही ठिकाणी हे आमचं दैवत आहे आणि आम्ही ह्याचं जतन करणार, ही जी भावना आहे ती मोठी विलक्षण आहे.
महाशिवरात्रीच्या वरची ही उसंतवाणी. आज पुण्य दिन महाशिवरात्र, मन आणि गात्र शुद्ध करू. रात्रभर करू भक्तीचा जागर, भरूया घागर काळजाची. सांब सदाशिव देवांचा हा देव, जाणा महादेव सर्वेश्वर. दीप लावू चला बारवेत आज, प्रकाशाचा साज अंधाराला. देवा तूच देतो आयुष्याला लय, तुझ्यात विलय सगळ्याच. तुझीच ही सारी विश्वाची आरास, तुझीच मिरास ठाई ठाई. कांत म्हणे देवा जाळ सारे पाप, मिटवून ताप अवघाची, मिटवून ताप अवघाची. दीप लावू चला बारवेत आज, हा जो एक मी त्याच्यातलं कडवं वापरलेला आहे. गावोगावच्या बारवांवरती आज दीपोत्सव केला जातो. या छत्रपती संभाजीनगर जवळ शेकटा, बिडकीनजवळ शेकटा म्हणून गाव आहे, त्या बारवेत आता हा 4 वाजता व्हिडिओ तुमच्या समोर येतोय आणि अजून 1-2 घंट्यात 6 वाजता तो दीपोत्सव सुरू होईल. तिथे एक भक्ती संगीताचा कार्यक्रम पण आम्ही करतो आहोत. गेले 5 वर्षापासून गावकरी उत्स्फूर्तपणे घरोघरून पणत्या तिथे लावतात आणि 7-8-10 हजार पणत्या त्या बारवेमध्ये पेटल्याच्या नंतर जे अप्रतिम असं दृश्य दिसतं. मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी आमचा फ्रेंच मित्र विन्सेंट पास्किनली त्यानं तिथला काढलेला फोटो आम्ही ह्या पत्रिकेत वापरलेला आहे. ती पत्रिकाही तुम्हाला दाखवतो. गावगावच्या बारवा आज दीपोत्सवाने उजळून निघतायत. बारवांप्रमाणे तुमचंही मन या महाशिवरात्रीला दीपोत्सवाने उजळून निघो. शिवानं 3रं नेत्र उघडलं की पाप सगळं जळून जातं असं म्हणतात, असुरांचा नाश होतो असं म्हणतात. आपण अपेक्षा करूयात की शिवाच्या ह्या 3ऱ्या नेत्राच्या त्यानं उघडण्याची वाट न पाहता आपल्याला लाभलेला जे आंतरचक्षू असा जो 3रा नेत्र आहे तो उघडो आणि आपल्या मनातल्या सगळ्या वाईट भावना आहेत त्या जळून जाओ. या महाशिवरात्रीच्या निमित्तानं परत एकदा तुमच्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. तुमच्या सगळ्यांना विनंती की तुमच्या आजूबाजूला ज्या बारवा आहेत त्यांची साफसफाई, स्वच्छता, गाळ काढणे, दुरुस्ती ही सगळी कामं आता इथून पुढे 4 महिने सुरू राहतात. ती जरूर तुम्ही करा. तुमच्या आजूबाजूला अशा कुठल्या बारवा असतील तर आम्हाला कळवा. त्या भागातले आमचे बारव बचाव मोहिमेचे जे सदस्य असतील ते तिथे येतील. शासनाच्या बारव समितीच्या वतीनं सुद्धा काम होईल. स्वयंसेवी संस्था पण काम करतायत. तुम्ही पण सगळे आम्हाला मदत करा. आपण सगळे म्हणून महाशिवरात्रीच्या निमित्ताने बारवांवरती बारव बचाव ही जी मोहीम आहे ते सगळे म्हणून चालू आहेत. इथेच थांबूयात. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज